शिवसेना पक्षाच्या 9 नगरसेवकांची एकत्रित गटनोंदणी। आज श्रीगोंदा येथील शिवसेना पक्षाच्या 9 नगरसेवकांची एकत्रित गटनोंदणी जिल्हा अधिकारी पंकज अशिया यांच्या समोर यशस्वीरित्या पार पडली। जिल्हा प्रमुख अनिल शिंदे व प्रवक्ते संजय भोर यांच्या आदेशानुसार तसेच श्रीगोंदा शिवसेना पक्षाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचे पॅनल प्रमुख मनोहर दादा पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही गट नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। यावेळी गटनेते म्हणून श्रीकृष्ण उर्फ बाबू शेठ धुमाळ, उपगटनेते म्हणून ॲडव्होकेट सुशीलकुमार शिंदे, सचिव म्हणून ऋषिकेश बोरुडे आणि खजिनदार म्हणून ॲडव्होकेट दीपालीताई बोरुडे यांची एकमताने निवड करण्यात आली। या प्रसंगी शहर प्रमुख संभाजी कदम उपस्थित होते। नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज या ठिकाणी गटनोंदणी करण्यात आली। त्या गटनोंदणीचे गटनेते म्हणून बाबूशेठ धुमाळ यांची या ठिकाणी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली। आणि खरं तर श्रीगोंद्यामध्ये आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शुभांगी पोटे हे थोडक्यात कमी मताने त्या ठिकाणी पराभूत झाले आणि आमचे पहिल्यांदाच शिवसेनेचे 9 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले। मी खरं तर त्यांचे सगळ्या नगरसेवकांचे मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। आणि आज या ठिकाणी आम्ही सगळेजण पदाधिकारी श्री भोरसाहेब असतील, संभाजी कदम असेल, तर या ठिकाणी आम्ही गटनोंदणी या ठिकाणी आज केली। नगर परिषदेत शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हावर 9 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि त्यांची गट नोंदणी काही अंशी प्रलंबित होती। ती आज अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर या 9 नगरसेवकांची गट नोंदणी झालेली आहे आणि गटनेते म्हणून बाबूशेठ धुमाळ यांची नियुक्ती झालेली आहे। श्रीगोंदा नगर परिषदेत अतिशय चांगल्या पद्धतीने पहिल्यांदा 9 नगरसेवक निवडून आले। आमच्या काही जे उमेदवार आहेत अगदी थोड्या फरकाने त्या ठिकाणी पराभूत झाले। मग आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असोत किंवा काही नगरसेवक पदाचे उमेदवार अगदी 10, 20, 40 मतांच्या फरकाने त्या ठिकाणी पराभूत झाले। त्यावेळेस खरं तर आमचे या राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेबांची सभा श्रीगोंदा येथे होऊ शकलेली नव्हती। कदाचित ही सभा झाली असती आणि काही त्रुटी जर आम्ही दूर करू शकलो असतो तर श्रीगोंदा नगर परिषद अगदी निसटत्या फरकाने आमच्या हातातून गेलेली आहे। मात्र भविष्य काळात आम्ही ही उणीव भरून काढू आणि भविष्यात श्रीगोंदा नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। आमचे 9 नगरसेवक एक दिलाने पुढच्या काळात काम करतील आणि त्यांना पक्षाच्या पातळीवर एकनाथ शिंदे साहेबांकडून जी ताकद आणि पाठबळ लागेल ती मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। श्रीगोंदा नगर परिषदेची निवडणूक होऊन आज आमच्या श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये 9 नगरसेवक निवडून आले होते। तसेच आमचे मार्गदर्शक मनोहर दादा पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्ह्याचे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख अनिल मामा शिंदे, तसेच आमच्या पक्षाचे नेते संजय भोरसाहेब यांच्या सर्वानुमते व 9 नगरसेवकांच्या सर्वानुमते आज माझ्यावरती जो सगळ्यांनी विश्वास टाकला व आमच्या 9 नगरसेवकांच्या वतीने सर्वांच्या वतीने मला जे आज गटाचा गटनेता म्हणून निवड केली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। व तसेच आज सर्वानुमते सगळ्यांना एकत्र बरोबर घेऊन आमच्या मनोहरदादा पोटेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच आमच्या श्रीगोंदा शहरामध्ये आमच्या पक्षाचे नाव मोठे करू व होता येईल तेवढे सर्वांना बरोबर घेऊन आम्ही एकत्र पूर्ण ताकदीने आमच्या श्रीगोंदा शहराचा विकास करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहू।